जय शिवराय, जय शंभूराजे। आज आपण आलो आहोत अशा एका गडाला भेट देण्यासाठी ज्या गडाचा संबंध वरळी, वांद्रे आणि या माहीम या तिन्ही गडांशी येतो। आणि चौथा म्हटलं तर धारावीचा काळा दुर्ग किंवा त्याला धारावीचा दुर्ग असं सुद्धा म्हटलं जातं। ज्या अशा चार दुर्गांशी ज्या गडाचा संबंध येतो, ज्या गडाशिवाय चार दुर्गांचं महत्त्व अपूर्ण आहे, अशा एका गडाला आज आपण भेट द्यायला आलो आहोत। तर नमस्कार मंडळी, मी गणेश मांडवकर आणि माझा मित्र सूरज तुम्हा सर्वांचे दुर्गसेवक सह्याद्रीच्या या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करतो। आपण ज्या गडाला भेट द्यायला आलो आहोत त्याला तीन नावं आहेत। आता सर्वप्रथम सायनगड, सायनचा दुर्ग असं सुद्धा म्हटलं जातं। दुसरं म्हटलं तर शिव, सायन हे इंग्लिशमध्ये वर्ड आहे, मराठीमध्ये त्याला शिवदुर्ग असं म्हटलं जातं। आणि तिसरा म्हटलं तर पोर्तुगीजांनी ज्या गडाचं नाव ठेवलं आहे ते हिलॉक फोर्ट, हे असे तीन नावाने ओळखलं जातं। शक्यतो सायन आणि शिव या दोन्हीच नावाने ओळखलं जातं। त्या गडावर सर्वप्रथम तुम्हाला येण्यासाठी जवळचं ते रेल्वे स्थानक आहे, ते सायन रेल्वे स्थानक। तिथून तुम्ही बाहेर आल्यानंतर डाव्या बाजूला वळल्यानंतर तुम्हाला मुंबई CSMT कडे जाणारा जो मेन महामार्ग आहे, त्या महामार्गातून रस्ता क्रॉस करून समोरच्या रोडवरून सरळ यायचं आहे। आणि सर्वप्रथम तुम्हाला लागेल ते पुरातत्व खात्याचं मेन सेंट्रलाइज मुंबईचं ऑफिस। त्याच्या पुढेच तुम्हाला पंडित जवाहरलाल नेहरू उद्यान लागेल। तेच उद्यान म्हटलं तर गडाचा मेन मार्ग किंवा गडाचा मेन गेट, जे आता सुशोभीकरण महानगरपालिकेतर्फे केलेलं आहे, त्या उद्यानामध्ये मॉर्निंग वॉकसाठी किंवा लहान मुलांना खेळण्यासाठी खूप चांगल्या प्रकारचं त्यांनी व्यवस्था केलेली आहे। त्या गार्डनमधून लेफ्ट साईडला बाजूने जर तुम्ही वरती पायरी मार्ग गेलात, तोच आपला गडाचा महत्त्वाचा पायरी मार्ग आहे। तिथून जर थोडासा वरती आलात, एक 2 ते 3 मिनिटाचा वॉक डिस्टन्स नंतर तुम्हाला गडाचा महत्त्वाचा किंवा मेन दरवाजा तुम्हाला दिसून येतो। आता सर्वात महत्त्वाचं, ह्या गडाचं महत्त्व काय आहे आणि ह्या गडाचा संबंध त्या चार गडांशी कसा आला, तर ह्या आधी आपण चार गडांना भेट दिली। पहिला म्हटलं तर वांद्रे, जो वरच्या बाजूला आहे त्याच्या खालच्या बाजूला वरळी आणि मधल्या साईडला तो माहीम। आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की मुंबईमध्ये जर प्रवेश करायचा असेल तर महत्त्वाचा खाडी मार्ग हा माहीमच्या खाडीतून जायचा। आणि त्या माहीमच्या खाडीवर लक्ष ठेवण्यासाठी पोर्तुगीजांनी यू आकारामध्ये, जे तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे 3 गड बांधले। आणि त्या माहीमच्या खाडीवर लक्ष ठेवण्यासाठी या 3 गडांचा खूप महत्त्वाचा वापर व्हायचा। त्या माहीमच्या खाडीतून जर आतमध्ये प्रवेश केला तर सर्वप्रथम लागतो तो रिवा दुर्ग, म्हणजेच तो धारावीचा गड। त्या धारावीच्या गडातून थोडा पुढे आला त्याच खाडीमार्गी तर लागतो हा सायन दुर्ग। आता या सायन दुर्गाचं महत्त्व काय आहे, तो महत्त्वाचा इतका पोर्तुगीजांना का होता, त्याचे 2 कारण आहेत। तो एक टेहाळणीसाठी या गडाचा वापर केला जायचा, सिग्नलिंग पॉईंट म्हणून वापर केला जायचा, आणि इथे शस्त्र वगैरे ठेवण्यासाठी या गडाचा वापर केला जायचा। आता तुम्हाला दाखवलेल्या नकाशाप्रमाणे जर आपण सांगायला गेलो तर मुंबई ही 7 बेटांची विभागलेली होती। आणि 7 बेटांपैकी जो माहीमचा बेट आहे, त्या माहीम बेटावर लक्ष ठेवण्यासाठी या दुर्गाचा सर्वात जास्त वापर केला जायचा। आणि त्याच्यामुळे या गडाचं पोर्तुगीजांना आणि ब्रिटिशांना खूप जास्त महत्त्वाचं होतं। आणि हा गड तितकाच महत्त्वाचा, कारण हा टेहाळणीसाठी आणि समोरच्या प्रदेशावर लक्ष ठेवण्यासाठी हा गड तितकाच महत्त्वाचा होता। तर सर्वप्रथम ह्या गडाची जर माहिती द्यायची म्हटली तर ह्या गडाचं बांधकाम ब्रिटिशांकडून करण्यात आलं। ते अंदाजे इसवी सन 1670 ते 1670च्या आसपास या गडाचं बांधकाम ब्रिटिशांनी केलं। ज्यावेळी ह्या प्रदेशावर ईस्ट इंडिया कंपनीचं राज्य होतं आणि त्यांच्या अधिपत्याखाली हा प्रदेश होता, त्याचवेळी जेरॉड ऑगियर हे नावाचे जे गव्हर्नर होते, त्यांच्या अधिपत्याखाली या गडाचं बांधकाम करण्यात आलं। आणि त्यावेळी ही एक मोठी टेकडी स्वरूप या प्रदेशाला होतं, त्यामुळे वरती आसपासच्या प्रदेशावर लक्ष ठेवण्यासाठी या टेकडीवर त्यांनी गडाचं बांधकाम केलं। त्याच्यामुळे त्यांनी आसपासच्या प्रदेशावर लक्ष आणि सिग्नल पॉईंट म्हणून या गडाचा वापर केला जाईल। कारण हा मुंबई म्हटलं तर 7 बेटांचा समूह होता। 7 बेट म्हटलं तर बॉम्बे, माहीम, परळ, त्याच्यानंतर कुलाबा, छोटा कुलाबा, माझगाव असे 7 बेट इथे स्थित होते। आणि हे 7 बेट इंग्रजांकडे होते, त्याच्यामुळे पूर्णपणे शक्यतो माहीम आणि परळ ह्या बेटावर लक्ष ठेवण्यासाठी या गडाचा जास्त वापर केला जात होता। गडावर आत्ता जर आपण बघायला गेलो तर माझ्या मागे जी आहे ती एकच तोफ आहे। आता समकालीन नोंदीनुसार गडावर एकूण 2 तोफा होत्या, एक ह्या बाजूला असू शकते आणि एक ह्या बाजूला माहीमच्या खाडीकडे लक्ष ठेवण्यासाठी। आणि हा प्रदेश म्हणायला गेलो तर पोर्तुगीजांचा जो त्यावरचा जो बेट होता, साष्टी बेट, त्या ठिकाणी तर 2 तोफा आणि एकूण 30 सैनिक या गडावर तैनात होते। आणि सैनिकांसोबत एक कप्तान पोर्तुगीजांचा किंवा ब्रिटिशांच्या गडावर तैनात होता। आणि तुम्ही जर ह्या बाजूला बघायला गेलात तर हा जो प्रदेश पडतो तो पोर्तुगीजांचा प्रदेश पडतो। पोर्तुगीजांचा साष्टी बेट म्हटलं तर सालशेत बेट असं सुद्धा म्हटलं जातं। तर साष्टी बेटावर पोर्तुगीजांचं राज्य होतं, या बेटावर इंग्रजांचं राज्य होतं। त्याच्यामुळे ह्या 2 बेटांच्या मध्ये सीमा होती आणि त्या सीमेवर लक्ष ठेवण्यासाठी त्यावेळी एक दरवाजा होता किंवा त्या दरवाजाचा आपण सीमेचा दरवाजा असं म्हणू शकतो। तर दरवाजा रात्री 8च्या नंतर तोफेचा आवाज करून बंद केला जायचा आणि सकाळी 7-8च्या दरम्यान तोफेचा आवाज करून तो दरवाजा उघडला जायचा। तो त्यानुसार ही एक नोंद होती, ब्रिटिशकालीन नोंदीनुसार या गडाचा दरवाजा ओपन किंवा क्लोज केला जायचा। समोर तुम्हाला दिसतोय
तो गडाचा जुना पोर्तुगीजकालीन मार्ग आणि इथून जर तुम्ही वरच्या बाजूला आलात तर हे आहे ते ब्रिटिशकालीन जे अधिकाऱ्यांचे जे इथे ऑफिस होते ते ऑफिस तुम्हाला इकडे त्यांचे अवशेष पाहायला मिळतील। आतल्या बाजूला आपण ते बांधकामाची जी आपण जर स्थापत्यशैली बघायला गेलो तर हे शक्यतो युरोपियन स्थापत्यशैलीचं हे बांधकाम आहे। म्हणजे हे ऑफिस असू शकतं, ब्रिटिशकालीन जे ऑफिसर्स इकडे तैनात होते किंवा कप्तान तैनात होता त्याचं हे ऑफिस असू शकतं। हे पूर्णपणे ऑफिसचे स्ट्रक्चर्स आहेत वरच्या बाजूला। या साईडला तुम्ही जर आलात तर ही खिडकी आहे। खिडकी म्हटलं तर त्या काळी लक्ष ठेवण्यासाठी, पहारा ठेवण्यासाठी हाच होता। समोरचा म्हटलं तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पोर्तुगीजकालीन एरिया साष्टीपेठ। आणि हा जो खालच्या बाजूला तुम्हाला जो दिसते ही आहे टाकीचं स्ट्रक्चर। हे जे पाण्याची स्त्रोत इथे साठवण्यासाठी, पाण्याचा स्त्रोत ह्यासाठीला साठवण्यासाठी म्हटलं तर इकडे गडावर जे तैनात असलेले जे सैनिक आहेत त्यांना पूर्णपणे पाण्याचा साठा किंवा पाण्याचा स्त्रोत कमी पडू नये किंवा पाण्याची कमतरता होऊ नये त्याच्यामुळे ब्रिटिशकालीन तयारीने किंवा ब्रिटिशकालीन स्थापत्यकलेने बांधलेला तो जो पाण्याची टाकी आहे ते अजून सुद्धा तिथे तुम्हाला पाहायला मिळते आणि पावसाळ्यामध्ये ते टाकी पूर्णपणे भरून येते। आता हे वरच्या बाजूला तुम्ही आला तर इथे फक्त तुम्हाला पोर्तुगीजकालीन किंवा ब्रिटिशकालीन जे तिकडचे ऑफिसर्स होते किंवा तिकडचे कप्तान होते त्यांना इथे राहण्यासाठी ऑफिस होते, राहण्यासाठी घर होते। आणि खालच्या बाजूला तुम्हाला मी दाखवायला गेलो तर इथे एक जरी तुम्ही बघितला स्ट्रक्चर इथे त्या बाजूला राईट बाजूला जर तुम्ही स्ट्रक्चर बघतायत, हा जो तुटलेली जी एक छोटी तटबंदी आहे ते दारुगोळा कोठार असण्याची शक्यता आहे। कारण ह्या बाजूला पूर्णपणे समुद्र असल्यामुळे हा दारुगोळा कोठार असण्याची शक्यता आपण बोलू शकतो। इतके फक्त अवशेष तुम्हाला या गडावर पाहायला मिळतील। कारण एक आपण जर साध्या भाषेत जर बोलायला गेलो तर ह्या गडाचा वापर हा फक्त माहीमच्या खाडीवर शक्यतो जास्त लक्ष ठेवण्यासाठी केला जायचा आणि इथून माहीमची खाडी इझिली दिसायची। परंतु आता झालं असं की मुंबई ही 7 बेटांची त्यावेळी होती। आता मुंबई आहे, मुंबापुरी आहे, पण पहिली ती 7 बेटांची बनलेली होती। आणि त्या 7 बेटांच्या पैकी सर्वात महत्त्वाचा जो माहीम बेट आहे त्या माहीम बेटावर आणि माहीम खाडीवर लक्ष ठेवण्यासाठी गडाचा वापर केला जाता। पण दुर्दैव असं की ती माहीमची खाडी जी इथून इझिली दिसायची ती आता दिसत नाही। त्याचं कारण असं की 7 बेटांची मुंबई होती, तिथं लोकसंख्या वाढत गेली, स्थलांतर वाढत गेलं, त्याच्यामुळे लोकसंख्या वाढल्यामुळे इथे मग त्या 7 बेटांमध्ये भर टाकून मुंबई पूर्णपणे तयार केली गेली आणि ती भर टाकल्यामुळे माहीमची खाडी पूर्णपणे बंद झाली। त्याच्यामुळे इथून जी माहीमची खाडी इथून इझिली दिसायची ती आता दिसायची बंद झालेली आहे। परंतु आता सुद्धा गडावर ते पोर्तुगीजकालीन अवशेष अजून सुद्धा टिकलेले आहेत, ते अजून सुद्धा जिवंत आहेत। तुम्ही इकडे येऊन खूप काही बघू शकतात। ती युरोपियन स्थापत्यकला, त्या ब्रिटिशकालीन जे बनवलेले सगळे स्थापत्यकला इथे तुम्हाला पाहायला मिळते। गडावरचे जे आत्ता अस्तित्वात असलेले आपण अवशेष पाहिले आणि आत्ता आपण ऐकूया गडाचा इतिहास, नक्की या गडावर काय घडलं। सुरुवात करू आपण 1500च्या शतकामधली। 1534 मध्ये ज्यावेळी पोर्तुगीज आणि गुजरातचा बहादूर शाह यांच्यामध्ये तह झाला आणि या तहानुसार साष्टी बेट आणि इकडचा जो मुंबईचे 7 बेट आहेत ते पूर्णपणे पोर्तुगीजांना देण्यात आले त्या तहानुसार आणि ते पूर्णपणे पोर्तुगीजांकडेच राहिले आणि पोर्तुगीजांनी या ठिकाणी वर्चस्व स्थापन केलं। आणि काही कालांतर तुम्हाला मी वरळी, वांद्रे आणि माहीमगडावर सांगितलं होतंच की 1662 मध्ये इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स याचं लग्न पोर्तुगीज राजकन्येशी झालं, ज्याचं नाव होतं ब्रँगेजा। तिच्याशी लग्न झाल्यानंतर इंग्रजांना ही जी 7 बेटं होती मुंबईची ती आंदण म्हणून देण्यात आली। आंदण म्हटलं तर हुंडा म्हणून देण्यात आली पोर्तुगीजांतर्फे आणि नंतर ह्या पूर्णपणे प्रदेशावर ब्रिटिशांचं राज्य आलं आणि त्यावेळी ब्रिटिशांनी इकडे या गडाचं बांधकाम किंवा गडाचं सुशोभीकरण किंवा संवर्धन केलं असावं। आणि त्याच्यानंतर जर तुम्ही पाहायला गेलात तर काही कालांतराने इसवी सन 1739 मध्ये मराठ्यांनी वसई फते केली। आता वसईची जर तुम्हाला व्हिडिओ पाहायचे असेल तर ते आपल्या चॅनलवर जाऊन तुम्ही पाहू शकता। त्या वसई मोहिमेचं जर बघायला गेलं तर वसईगड हा पूर्णपणे जमिनीवर स्थापित आहे, बरोबर। तर तो गड जिंकणं इतकं सोपं नव्हतं, तरीसुद्धा 2 वर्षाची ती कठीण मोहीम फते केली मराठ्यांनी आणि त्या पोर्तुगीजांनी अक्षरशः पळून लावलं त्या गडातून आणि त्या गडावर मराठ्यांचा भगवा फडकला मे 1739च्या आसपास। आणि ज्यावेळी मराठ्यांच्या हातात तो साष्टी बेटावरचा जो महत्त्वाचा गड आहे तो वसईगड ताब्यात आला, त्याच्यानंतर या गडाचं महत्त्व इंग्रजांसाठी किंवा म्हणजेच ब्रिटिशांसाठी वाढलं। कारण हा गड एन मुवमेंट म्हटलं तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे माझ्या मागच्या बाजूला आहे ते पोर्तुगीजांचा प्रदेश म्हणजे साष्टी बेट आणि हा जो आहे ते मुंबईची 7 बेटांपैकी हा जो बेट आहे त्या 2 बेटांपैकी जर मेन कनेक्शन बनायला गेलो तर हा गड होता। त्याच्यामुळे हा गड त्या नुसार ब्रिटिशांना खूप महत्त्वाचा होता। त्याच्यामुळे ब्रिटिशांनी या गडाचं चांगल्या प्रकारे संवर्धन केलं, मजबूती केली, कारण त्यांना माहिती मराठी इथे कधी हल्ला करू शकतात। इंग्रजांना हा जो प्रदेश आहे हा आंदण म्हणून दिल्यानंतर त्यांनी या गडाचं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे संवर्धन केलं आणि काही कालांतर ज्यावेळी
मराठ्यांनी वसई मोहीम फतेह केली त्यानंतर त्यांनी आपल्या वांद्रे, माहीम, त्याच्यानंतर वरळी ह्या गडावर सुद्धा हल्ले केले आणि ऑफकोर्स त्यांना माहिती आहे हा गड किती महत्त्वाचा होता मराठ्यांना, त्याच्यामुळे ह्या गडावर आपल्या स्वराज्याचा भगवा फडकणं खूप महत्त्वाचं, त्याच्यामुळे त्याप्रमाणे मराठ्यांनी या गडावर हल्ला केला सुद्धा आणि काही कालांतरासाठी हा गड मराठ्यांच्या ताब्यात होता. आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की इसवी सन 1782 मध्ये महाजी शिंदे यांच्या मध्यस्थितीमुळे सालबाईचा तह झाला आणि या सालबाईच्या तहानुसार मुंबईची ही जी बेट आहे आणि साष्टी बेट हे ब्रिटिशांना परत देण्यात आली. ब्रिटिशांना हे परत दिल्यामुळे कारण खूप वर्ष अशी मराठ्यांनी इंग्रज यांचा वॉर चालू होता, म्हणजे युद्ध चालू होतं आणि ते युद्धाची जी समाप्ती होती ह्या सालबाईच्या तहामुळे झाले आणि त्याच्यामुळे ही बेटे परत इंग्रजांच्या ताब्यात आली आणि इंग्रजांनी त्याच्यानंतर कित्येक कालांतर म्हणजे कित्येक वर्ष कित्येक कालखंड या गडावर त्यांनी राज्य केलं आणि इसवी सन तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की 1947ला आपला भारत स्वतंत्र झाला, हिंदुस्थान स्वतंत्र झाला आणि त्यानंतर या गडावर आपल्या भारत सरकारच्या हा गड अधिपत्याखाली आला आहे आणि आता सध्या स्थितीला हा गड भारतीय पुरातत्व खात्याच्या अधिपत्याखाली आणि आपल्या बाजूलाच राईट साईडलाच भारतीय पुरातत्व खात्याचं ऑफिस सुद्धा आहे. त्याच्यामुळे आता भारतीय पुरातत्व खात्याच्या तर्फे खालच्या बाजूचं जे उद्यान आहे पंडित जवाहरलाल नेहरू उद्यान त्याचं सुशोभीकरण चांगल्या प्रकारे केलेलं आहे, परंतु अजूनपर्यंत त्या पुरातत्व खात्याच्या या गडाकडे लक्ष गेलं नाही. गडावरचे अजून सुद्धा अवशेष पूर्णपणे पडक्या अवस्थेत आहेत, त्यांचं संवर्धन करणं गरजेचं आहे आणि ते जर पडक्या अवस्थेतले अवशेष जर पुन्हा ढासळले त्या गडाचं पूर्णपणे अस्तित्व नष्ट होऊन जाईल, कारण हा गड एक टेकडी स्वरूपाच होता. एवढेच अवशेष बाकी आहे ज्या ठिकाणी आपण बसलेलो आहे, याच्या पुढे तुम्हाला कोणत्याही प्रकारचे अवशेष पाहायला भेटणार नाही. आता राहिला प्रश्न ह्या प्रदेशाचा, आपण इंग्लिशमध्ये या प्रदेशाला सायन म्हणतो. आता सायन म्हटलं तर मराठीमध्ये शिव हा शब्द कसा पडला तर शिव या शब्दाचा मराठी अर्थ होतो सीमा. सीमा म्हटलं तर एखादी जी बॉर्डर, त्या सीमेचा अपभ्रंश होऊन या प्रदेशाला शिव असं नाव पडलं. तर शिव इंग्लिशमध्ये या प्रदेशाला सायन किंवा गडाला सायन पण म्हटलं जातं, पण मराठीच्या भाषेमध्ये जर मराठी भाषेचा जर आपण अवलंबून बोललो तर या गडाला आपण शिव असं म्हटलं जातं. आता ह्या गडाला शिव नाव का पडलं किंवा सीमावर अपभ्रंश होऊन नाव शिव का पडलं, कारण तुम्हाला सांगितलं की मागच्या बाजूला पोर्तुगीज प्रदेश होता, साष्टी बेट आणि हे मुंबई बेट, या दोघांचं कनेक्शन या गडाशी होतं. मधी त्या काळी ब्रिटिशकालीन पूल किंवा ब्रिज सुद्धा असू शकतो आणि त्या ब्रिजवर सीमेवर त्या सीमेचा दरवाजा सुद्धा होता, म्हणजे या ब्रिटिशकालीन दरवाजा त्यावेळी असू शकतो. त्याच्यामुळे ह्या दोन सीमेवर हा गड स्थापित असल्यामुळे किंवा हा प्रदेश स्थापन असल्यामुळे ह्या गडाला किंवा ह्या प्रदेशाला शिव असं नाव पडलं. त्याच्यामुळे दोन प्रदेशांची सीमा म्हणून या गडाला शिव आणि या प्रदेशाला शिव असं नाव पडलं. खूप जणांना प्रश्न पडतोच की या गडाला प्रदेशाला शिव का नाव पडलं, तर ह्याचं उत्तर हे आहे. आपण ह्या आधी वरळी गडाला भेट दिली होती. वरळी गडाला भेट दिल्यानंतर तुम्हाला वरच्या बाजूला जो डाव्या बाजूला तुम्हाला बेल टॉवर दाखवला होता त्याच बेल टॉवरचं अवशेष तुम्हाला इथे पाहायला मिळतं. इथे आता हे तुटलेलं भग्नावस्थेत आहे, पण तो असा एक बेल टॉवर असण्याची शक्यता इथे असू शकते आणि इथे एक बेल. आता बेल म्हटलं तर ह्या गडाचा सर्वात जास्त जो वापर केला जातो सिग्नलिंग पॉईंट म्हणून वापर केला जायचा, कारण हा जो गड होता पूर्णपणे सीमेवर होता, पोर्तुगीज ब्रिटिश राज्याच्या बरोबर सीमेवर असल्यामुळे या बेल टॉवरचा वापर अचानक जर एखादा शत्रू जर आपल्याला ह्या बाजूने किंवा दुसऱ्या कुठल्या बाजूने हल्ला करत असेल तर पूर्णपणे आपल्या सैन्याला बोलतात ना सतर्क करण्यासाठी बेल टॉवरचा शक्यतो वापर केला जात असा. आता जर तुम्ही जर ह्या माझ्या मागच्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर हे जे आतलं जे स्ट्रक्चर आहे, हे जे दगडी स्ट्रक्चर आहे ते आधीचं पोर्तुगीजकालीन किंवा ब्रिटिशकालीन आहे, परंतु आत्ता जर हे विटांचं किंवा जांभा दगडाचं स्ट्रक्चर आहे ते आत्ता पुरातत्व खात्याच्या विभागातर्फे संवर्धन करून बनवलं असावं, कारण हे आतलं स्ट्रक्चर जे क्लिअरली दिसतंय ते पोर्तुगीजकालीन आहे आणि इकडचं स्ट्रक्चर आहे ते पुरातत्व खात्यातर्फे बनवलेलं आहे.